धन्यवाद विजय पाटील. लो स्कोरिंग सामना होता आणि त्यात अनुषंगाने मात्र आपल्या स्टाईलने मात्र तो सामना मायरा स्पोर्ट्स संघाने जिंकला गेला आणि चांगली कामगिरी या स्पर्धेच्या वतीने आपल्याला मायरा स्पोर्ट्स संघाच्या वतीने पाहायला मिळते. आणि त्यानंतर आपण जो पुढील सामना पाहणार आहोत महाकाल 11 विरुद्ध मायू 11. मायू 11 नक्कीच आपण विचार केला तर जाता जाता एक विजय नक्कीच इथून मात्र या ठिकाणी घेऊन जाईल का हा प्रश्न आता मात्र या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि महाकाल 11चा आपण जर विचार केला तर आतापर्यंत या संघानं 4 सामन्यांपैकी 2 सामने जिंकलेले आहेत. 2 सामन्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा मात्र हा सामना डू वर डाय असेल. परंतु महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्यांनी टॉस जिंकला. राजेश पवार संघाचे संघनायक आहेत, त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. आणि महेश माली आता मात्र षटकाला सुरुवात करतायत. पहिल्या चेंडू डावा एसटी वरती मात्र हाताला पंचांकडे प्रश्न विचारतात आऊज द्याट. परंतु ही अपील पंचांनी फेटाळली कारण चेंडू बॅटला ब्रश होऊन अगदी शॉट फाईल लेगकडे निघून गेलं होतं. हेच पंचांनी तिथे मात्र हेरलं. चेक इथून बघा सुवर्ण संधी आहे. महेश माई यांच्यासाठी विकेट हॅट्रिक घेतली तर गौतम पाटील यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढील चेंडू पाहू शकाल अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट्स अगदी शॉर्ट पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांचा चेंडू मात्र हातामध्ये जाऊन विसावतोय. एक धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली. महेश मालीचा आपण विचार केला तर एक चांगले ऑलराऊंडर आहेत, परंतु या स्पर्धेमध्ये त्याची गोलंदाजी छानपैकी झालेली आहे. परंतु फलंदाजीमध्ये जो त्यांना सूर गवसायचा आहे तो अजून मात्र मिळत नाही की हा सामना तो असेल का. ओव्हरपिच डॉनला टर्न केला, शॉट मिडविकेटला मात्र क्षेत्ररक्षक आहेत. आपण काल सुद्धा त्यांचा उल्लेख केला होता की अगदी हरभजन सिंगची स्टाईल ते मात्र नक्की ती कॉफी करतायत आणि त्यांच्याकडे चेंडू मात्र हा निघून गेला. चांगली सुरुवात पाहतो आपण. प्रत्येक चेंडूवरती सिंगल धाव. 3 चेंडू आतापर्यंत हाताळली महेश मालीनं आणि 3 धावा खर्च केल्या. इथं मात्र पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. स्वतः गोलंदाज चेंडूवरती झेपावले. डायरेक्ट हिटचा मात्र तिथे प्रयत्न झाला होता आणि जर चेंडू एस्टर्नवरती धडकला असता तर चित्र काहीतरी वेगळं असतं. परंतु पंचांना लेग बायच्या रूपाने ही धाव तिथे घोषांकित केली आणि पहिली अवांतर धाव या पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ती म्हणजे मायू 11 या संघाच्या अकाउंटमध्ये. फटका अतिशय चांगल्या प्रमाणे पाहतोय, परंतु लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. कारण आपण महाकालचा विचार केला तर या ठिकाणी पहिले 2 सामने त्यांनी पराभव त्यांना स्वीकारावे लागले होते, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक चांगली वापसी त्यांनी करून दाखवली आणि पाठीमागच्या 2 सामन्यामध्ये त्यांनी विजय संपादित केला. इथे मात्र टॉप एक चेंडू हवे स्वतः यष्टीरक्षक राजेश पवार चेंडूवरती झेपावले होते. एका हाताने झेल पकडण्याचा त्याने प्रयत्न केला होता, परंतु चेंडूला ते मात्र या ठिकाणी कलेक्शन करू शकले नाहीये. परंतु या ठिकाणी जबरदस्त इकॉनॉमिकल षटक महेश माले यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला. त्यांना सफलता मिळाली नाही, परंतु फक्त आणि फक्त आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये एकूण 6 धावा खर्च केला. बॅटच्या स्वरूपात 5 धावा आल्या आणि लेगबाच्या स्वरूपात 1 धाव आली. असे एकूण 6 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 4 षटकांचा सामना आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. धामणगाव प्रीमियर लीग अख्खा धामणगाव खेलेगा और पूरा धामणगाव देखेगा जिसका नाम है DPL. ज्या पुरस्कर्त्यांनी या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया. ज्या व्यक्तिमत्वानं या स्पर्धेमध्ये या संघाची बांधणी केली त्या संघ मालकांचा आपण आभार व्यक्त करूया. ज्या ग्रामस्थांनी वेळेत वेळ काढून या स्पर्धेला खारीचा वाटा नक्की ज्यांनी उचलला त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. आणि या दुसऱ्या षटकाला आता सुरुवात करतोय गोलंदाज निलेश धापसी. ओव्हरपिच ऑनसला मात्र टर्न करण्याचा प्रयत्न, फटका मिसटायमिंग होता, परंतु मिड विकेट पासून थोडंसं दूर चेंडू लँडिंग झालं. फेक सुद्धा चांगली होती, परंतु वेगानं मात्र त्या ठिकाणी आपल्याला ही धाव पूर्ण होताना पाहायला मिळाली. 2 धावा तिथे पूर्ण केल्या. फलंदाज आहेत रमेश पाटील आणि भरत शेंडे. आतापर्यंत एकही डॉट चेंडू नाही, 1 डॉट चेंडू आलाय. त्याच्यावरती आपण लेग बायची धाव पाहायला मिळाली. हो इथे मात्र पाहू शकाल या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली इव्हान शिलेवर या 2 संघादरम्यान सामना आपण पाहिला होता. त्यामध्ये पाहिलं तर आपण दिगंबर पाटील यांची मॅच
म्हणून आपण निवड केली होती आणि त्या केलीसाठी गौतम पाटील याचकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिल्या जाणार आहे. तर दिगंबर पाटील या आपण इथे मात्र हुक केलाय परंतु टायमिंग परफेक्टली जुळलं नाहीये. डीप वरून शतरक्षक मात्र चेंडूवरती पोहोचतायत आणि या ठिकाणी पहा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का लागेल मायू 11 या संघाला. फलंदाज इथे मात्र माघारी परततोय. ते मात्र माघारी परतलाय. हो जबरदस्त मात्र क्लासिकल ड्राईव्ह अतिशय सुंदर फटका आणि चेंडू मात्र कव्हर पॉइंटच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. आपल्या गावाचं भविष्य नक्कीच उज्ज्वल करेल अशा अनुषंगाने मात्र त्याला इथे बढोतरी दिली. इथे मात्र आता ऑन सला हुक केलाय. लॉनकडे फिल्डर नाहीये. बॅकवर्ड फॉरवर्डचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाऊन पोहोचतोय. तोपर्यंत दुहेरीचा प्रयत्न या ठिकाणी पहा दुसरा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय आणि आता मात्र फलंदाज माघारी परतेल भरत शेंडे. नवीन फलंदाज अक्षय आलाय. हो अतिशय सुंदर इथे मात्र चेंडूची हाताळणी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि डॉट चेंडूने मात्र इथे मात्र चेंडूची आपल्याला सांगता पाहायला मिळत आहे. जो आपण खेळाडू पाहतो युवा खेळाडू आदित्य माली आलेले आहेत आणि जर आदित्य मालीने जर एखादा चौकार किंवा एखादा षटकार जरी इथे मात्र पेश केला तर त्यांच्यासाठी या रुद्र रुपेश माली याचकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिल्या जाणार आहे. आणि प्रत्येक धाबेसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे आदित्य मालीसाठी. आणि जर आधी या मालीने जर सिक्सर जर मारला तर सतीश मालीकडून तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे मात्र पारितोषिक आलेलं आहे प्रत्येक षटकारासाठी सूरज पाटील आणि प्रभाकर एंटरप्राइजेसच्या वतीनं अक्षय या भोईरीसाठी मात्र पारितोषिक आहे. सिक्सर हॅट्रिकसाठी 3000 आणि प्रति षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज सूरज पाटील आणि प्रभाकर एंटरप्राइजेसच्या वतीने दिलं जाणार आहे. म्हणजे आज असं वाटतं की आज आपल्याला अनाऊन्स करण्यासाठी सुद्धा मात्र या ठिकाणी वेळ मिळणार नाही. एवढा मात्र प्रतिसाद प्रेक्षकांचा इथे मात्र या स्पर्धेला लाभतोय. नक्कीच एक चांगली बाब आहे. ओ इथे मात्र खराब चुनीची फेकी पाहू शकाल या ठिकाणी प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आधी मालीसाठी 5चा बीमर नो बॉलचा इशारा +1 रन्स आणि एकूण 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू असेल फ्री हिट. प्रत्येक धावेसाठी रुद्र रुपेश माळी याचकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आणि प्रत्येक 4 सिक्सरसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणखी एक स्मार्टफोन इथे हरवला होता. सचिन भुईर जतीन भुईर उर्फ बबल्या यांचा स्मार्टफोन आमच्याकडे जमा झालेला आहे. जर आपण इथे उपस्थित असाल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून तो आपला स्मार्टफोन इथून घेऊन जायचा आहे. म्हणजे आता या काळात सुद्धा मात्र पाहिलं तर चांगला व्यक्तिमत्व आहे तसंच म्हणावं लागेल. इथे मात्र बॅटची कडा टॉपेज आणि पाहू शकाल चेंडू अगदी थर्डमॅनच्या दिशेने मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल झाला होता. एक धाव तिथे मात्र पूर्ण केली अक्षयनं आणि या सिंगलच्या वतीने आपण जर पाहिलं तर धावफलकावरती 17 धावा
आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत आपण विचार केला तर एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. एक चौकार नक्कीच आपण पाहिला होता. हो, इथे मात्र फुलटॉस होता. काय जबरदस्त बॅटचा फ्लो आहे आधी मालीचा आपण विचार केला तर. एक धाव कंप्लीट, दुहेरीचा प्रयत्न, फेकी चांगली झाली, विकेट धोक्यात होती आधी मालीची, परंतु चित्त्याच्या सप्लायने हरणाच्या वेगानं त्यांनी ही दुसरी धाव सुद्धा मात्र कंप्लीट केली आणि 2 धावांच्या सहाय्यानं एकूण 19 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल. हो, काय सुंदर मात्र फटकेबाजी पाहतो. या थोडस ताकदी जातो, नक्कीच कमी वापर करतो आणि या ठिकाणी पाहू शकाल पुन्हा आता दुहेरीचा प्रयत्न झालाय आणि असं वाटतं की आधी मालीला मात्र संधी दिली गेली असंच म्हणावं लागेल. ज्या अनुषंगाने महेश माली आणि चेंडू मात्र कलेक्शन केला. हा खेळच दिमागचा आहे. जर तुम्ही चांगल्या योग्य वेळेवरती जर तुम्ही जर माइंड वापरला तर मात्र कुठल्याही संघाला तुम्ही नक्कीच नामहरण करू शकता. आणि ते दृश्य पाहिलं आपण, कारण महेश माली याचं सुद्धा मी कौतुक करेन की आधी माली एक युवा आहे, त्याला जेवढी संधी मिळेल त्याचा तो नक्कीच लाभ उचलेल आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी या 2 धाबा तिथे मात्र आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. काय स्टान्स आहे त्याचा, नक्कीच राजेश पवारला लाजवणारा त्याचा स्टान्स आहे. हो, फटका हवेत खेळलाय आता मात्र लॉंग ऑन मध्ये राजेश पवार, चेंडूच्या खाली जेल ड्रॉप. हे प्लॅनिंग आहे महाकाल 11 संघाची. या अगोदर असं वाटलं की महेश माली यांनी संधी दिली, त्यानंतर राजेश पवारने सुद्धा संधी दिली, परंतु आधी मालीला त्या संधीचं सोनं करावं लागेल. धाव फलकावरती आपण धाबा जर पाहिल्या तर या ठिकाणी 22 म्हणजे मायू 11 संघाचा विचार आपण केला तर उनको पाने के लिए कुछ भी नाहीये असंच म्हणावं लागेल. कारण 4 सामने ते केलेल्या 4ही सामन्यामध्ये त्याचा पराभव झालेला आहे आणि लीग स्टेजवरील त्यांचा हा शेवटचा सामना आहे आणि नक्कीच कुठेतरी प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा ते प्रयत्न करतायत. आकुट्यापाचा चेंडू हॉन साईडला उडवला, गॅप खूप मोठा आहे. मिड विकेटचा फिल्डर चेंडूवरती पोहोचला, प्रयत्न चांगले झाले होते त्या ठिकाणी आणि त्याच अनुषंगाने मात्र पुन्हा 2 धाबा पात्र तिथे पूर्ण केल्या गेल्या. या ओव्हरचा आपण विचार केला तर रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळाली. वेगाने मात्र धाबा तिथे जोडल्या गेल्या आणि पाहता पाहता धाव फलकावरती एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यात आधी माली आणि त्याचे सोबतीला आहेत अक्षय. आधी मालीने आतापर्यंत 6 धाबा जोडलेल्या आहेत, म्हणजे 600 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी नक्कीच आतापर्यंत त्यांनी जिंकले आहेत. रुद्र रुपेश माळी यांच्या वतीने ते पारितोषिक दिले जाणार आहे. फुलटॉस आणि त्याच्यावरती फुलटोल वसूल केला जाईल. अक्षयच्या बॅटमध्ये आलाय हा दर्जेदार षटकार. अक्षयसाठी सुद्धा इथे पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सूरज पाटील आणि प्रभाकर एंटरप्राइजेसच्या माध्यमातून डोंबिवलीचे जे उद्योजक आहेत आणि सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज अक्षयसाठी दिले जाईल. आणि याच अनुषंगाने मात्र आपण विचार केला तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी मात्र संपन्न झाला. तीन षटकांची समाप्तीने धावफलकावरती आपल्याला 30 धाबा पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 5 आले होते, दुसऱ्या षटकामध्ये 8 आले होते आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तब्बल एकूण 17 धाबा कुणाल भुईरनं खर्च केल्या. खूपच महागडं षटक. तीस धाबा शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय गोलंदाज राजेश पवार. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि पाहू शकाल या ठिकाणी राऊंड द विकेटने मारा करतोय. हो, बन्नाट वेग आधी माली मात्र या ठिकाणी पूर्णपणे बीट झाले. एक धाव तिथे मात्र कंप्लीट झाली. दुहेरीचा तिथे मात्र प्रयत्न होतो आणि फलंदाज तिथे मात्र बाद होईल का नाही पाहू शकाल. आणि आता मात्र आधी मालीच्या खेळीचा मात्र या ठिकाणी अंत होताना पाहायला मिळतोय. परंतु तुम्हाला जर आधी मालीचे स्ट्रोक जर आवडले असतील तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. युवा आहे परंतु काय सुंदर तकनीक त्याच्याकडे आहे, चांगली गुणवत्ता त्याच्याकडे आहे आणि त्याने ती गुणवत्ता इथे मात्र पेश केली. आणि बाद होण्यापूर्वी आधीनं आपल्या इनिंग मध्ये एकूण 7 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं.
नवीन फलंदाज सतीश माली याला चांगला कव्हर ड्राईव्ह, परंतु फिल्डर तिथे मात्र या ठिकाणी उपस्थित होते. फक्त एकच धाव जोडली गेली आणि एका धाव्याच्या साह्याने धावफलकावरती आता मात्र आपण धावा पाहतोय. एक्झॅक्टली 32 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर जो सामना असेल दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओम साई विरुद्ध पीयूष इलेव्हन. चेंडूची लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली चुकीची आहे. दोन्ही पंचांची आज समांतर आपण पाहिले. वाईटचा इशारा. ऑनफिल्ड पंचाच्या भूमिकेमध्ये परेश महाजन आहेत आणि स्क्वेअरलेसच्या भूमिकेमध्ये शकील कोटणी सर आहेत. आणि शेवटचा षटकाचा खेळ आपण पाहतो. या सामन्यातील पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. ओ इथे मात्र पहा, घराची जर आपण खिडकी उघडी ठेवली तर त्या घरामध्ये चोरी होत असते आणि फलंदाजाने इथे मात्र तिन्ही एष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने त्या एष्ट्या वाकवल्या. हे दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. पाहू शकाल रिप्ले मध्ये. ओ माय गॉड, परफेक्टली यॉर्कर होता आणि यॉर्करला सन्मान देऊ शकला नाहीये. तर राजेश पवारच्या खात्यामध्ये आपल्याला एक सफलता मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली आणि काय सुंदर मात्र तो यॉर्कर चेंडू होता. परफेक्टली मात्र त्यांनी वापर केला त्या चेंडूचा आणि दांडी गोल केली. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी पाहू शकाल अगदी चेंडू स्टॅन्ड स्पर्श होऊन तिथे मात्र या ठिकाणी पाठीमागे गेला. अजूनही इथं मात्र एका फलंदाजा त्रिफला उडवला राजेश पवारनं आणि आता मात्र दुसरी सफलता त्याच्या अकाउंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मैदानाकडे वाटचाल करतो आणि गोलंदाज राजेश पवार इज ऑन हॅट्रिक. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 सफलता त्यांनी प्राप्त केल्या आणि दोन्ही फलंदाजाला मात्र त्यांनी बोल्ड केलं आणि इथे मात्र पाहू शकाल या ठिकाणी सॉफ्ट हँडने मात्र त्या ठिकाणी चेंडूला मात्र दिशा दाखवली. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि इथे शुभ आगमन झालेलं आहे धामणगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि लक्षा बैलाचे मालक मगन शेठ भुईर यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं सहर्ष स्वागत आहे. आमचे लाडके मेहुणे आहेत. धाफलकावरती धावा 34. ऑनसाईडला टर्न केलाय परंतु मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न होतोय. संधी आहे फलंदाज रनआउटची आणि तेच करत असताना गोलंदाज राजेश पवारनं योग्य वेळी इष्टा उद्ध्वस्त केला आणि अशा रीतीने पहिल्या डाबाचा खेळ या ठिकाणी संपन्न होत असताना 6 गडी मायू 11 इथे संघाने इथे गमावले आणि लक्षाचा इथे मात्र या ठिकाणी पाठलाग करावा लागेल तो म्हणजे महाकाल 11 संघाला एकूण 36 धाबांचा आणि या लक्षाचा पाठलाग होईल का नाही की या लक्षाचा संरक्षण इथे मात्र केला जाईल का. पुढील सामन्याची नाणेफेकी आपण इथे संपन्न करणार आहोत. ओम साई विरुद्ध पीयूष 11 या दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओम साई धामणगाव विरुद्ध पीयूष 11 धामणगाव या दोन संघादरम्यान आपण पुढील सामना मात्र या ठिकाणी संपन्न करणार आहोत आणि टॉस करतील माझे सहकारी समालोचक विजय पाटील. मी विनंती करतोय किशन काका तरणेंना की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. पालीगावचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत आणि क्रिकेटचे निष्ठावंत प्रेमी आहेत किशन काका तरणे. या आपण पडगाव विभागामध्ये आपण जर पाहिलं तर कुठलीही स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेमध्ये आपल्याला किसन काका तरणे हे आवर्जून पाहायला मिळत असतात आणि आज या धामणगाव प्रीमियर लीग मध्ये सुद्धा मात्र त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हे नाणेफेकी संपन्न करणार आहोत. धन्यवाद योगेश पाटील सर. दोन टीम्स मध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. एका बाजूला पीयूष 11 दुसऱ्या बाजूला ओम साई. दोन्ही कर्णधार
ओम साई 11चे कर्णधार, त्यानंतर पी इन्व्हाइट करतोय आपण लगेच अख्खा धामणगाव खेळेगा टॉस बॉक्स मध्ये लगेच आपण यायचं आहे. आपण हॅलो हॅलो अख्खा धामणगाव खेळेगा टॉस बॉक्स, जय हनुमान स्पोर्ट्स, विराज 11, महाकाल 11, नंतर जय पारधी बाबा स्पोर्ट्स, द्रोण 11, मयू 11, मायरा स्पोर्ट्स, त्यानंतर शिवांश 11, क्रिशा 11, निर्मिती स्पोर्ट्स, त्यानंतर ओम साई स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात इथे पियुष 11. अशी लढत मित्रांनो पाहायला मिळेल. बाजूला पियुष 11 दोन्ही कर्णधार आपण यायचं आहे. धामणगाव प्रीमियर लीग ओम साई 11चे कर्णधार आलेले आहेत, त्यानंतर देखील आले आहेत. वेलकम. मी आमचे चन्ने साहेब आहेत, त्यांच्या हातामध्ये नाणं देतोय. क्रिकेटवरती निस्तीम प्रेम असणारे चन्ने साहेबांच्या हातामध्ये नाणं. एका बाजूला DPL, एका बाजूला धामणगाव प्रीमियर लीग. DPL असा कॉल आणि DPL देखील आलेला आहे. मान्यवरांच्या पुनश्च एकदा मी विनंती करतोय, मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेकी इथे मात्र जिंकलेली आहे ती ओम साईचे कर्णधार. काय निर्णय असेल या मॅच मध्ये? काही प्लॅनिंग या मॅच मध्ये? कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे, अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आहे आणि भरपूर चांगला खेळ पियुष 11चा देखील राहिला. तर या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी अपेक्षित आहे सर्व टीम कडून? हा जिंकायलाच लागेल सामना, अटीतटीचा आहे क्वालिफाय करण्यासाठी. तर सर्व 11 प्लेयरनी 100% देण्याचा प्रयत्न करावा. पूर्ण पॅक टीम आहे की काय चेंजेस केले आहेत आपल्या टीम मध्ये? पहिली होती तीच टीम आहे. नक्कीच. कर्णधार ॲज अ कर्णधार आपली भूमिका काय असेल या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये? नितीनकडनं आणि दिंडेकडनं खूप अपेक्षा आहेत, त्यांनी त्या पूर्ण कराव्या. तर धन्यवाद. तर दुसऱ्या बाजूला पियुष 11चे कर्णधार, आपण नाणेफेकी जिंकली असती, निर्णय काय असता? फिल्डिंग घेतली असती आम्ही, पण तो टॉस हारलो आम्ही. ठीक आहे बॅटिंग, पण आम्ही 4 मॅच हारलो आहे, तर ही 5वी जिंकण्याचा प्रयत्न करणारच. बघूया किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50+. कसं वाटतं खेळताना? अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आहे, आपल्या गावची स्पर्धा आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आयोजक आम्हीच आहे, पण लोकांनी खूप साथ दिला आम्हाला सर्वांना, त्यामुळं मस्त मजा आली. आणि ॲक्च्युली आम्ही 4 मॅच हारलो आहे, पण आम्ही प्रत्येक मॅच 50+च होतो, पण बॉलिंगच्या कारणाने आम्ही हारलो आहे. पण आम्ही प्रयत्न करू, बॉलिंग चांगली टाकायचा प्रयत्न करू. DPL स्पर्धा सीझन 2 म्हणजे पर्व दुसरं आहे. या स्पर्धेला कुठपर्यंत पाहताय? म्हणजे यापुढील सीझन कुठपर्यंत होतील किंवा कुठल्या नजरेने आपण या स्पर्धेला पाहताय? पूर्ण गाव मिळून ही स्पर्धा चालू आहे आणि जर अशी एकत्रितपणा असेल तर वर्षानुवर्ष चालतच राहील, ही अपेक्षा आहे. नक्कीच खूप चांगला ओपिनियन आणि खूप चांगलं इथे दोन्ही कर्णधारांचं ओपिनियन आलेलं आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे ओम साई संघाच्या कर्णधाराने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही टीम कर्णधारांना आपण देऊया विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद योगेश पाटील सर. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. महाकाल 11चे दोन सलामवीर शेखर मयेकर आणि त्याच्यासोबत महेश माळे. पहिलाच बॉल फुल टॉस वर घेऊन सरळ चेंडूला फेकून दिला लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 1 बाउंस सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. बॉल फेस करताना खूप चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न. यावेळा मात्र शॉर्ट मिड ऑनला खेळाडू उपस्थित, फक्त मेल एकच धाव. 5 धावा धाव फलकावरती.
7 धावा धावफलकावरती आहेत. शॉर्ट रनअपने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज रमेश पाटील. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू इथून मात्र पाठलाग सुरू आहे. इथं चेस डाऊन कोण करेल, चेंडू जिंकेल की खेळाडू जिंकेल. दरम्यान खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं. यावेळेला अधिक एक्स्ट्रा थ्रो पाहायला मिळाला. दरम्यान काय घडलंय, पंचांचा निर्णय आतापर्यंत आलेला नाही. या बॉलवरती धावा किती आहेत? 3 धावा आलेत. यस, 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. 10 धावा धावफलकावरती. 37 धावांचं टार्गेट असताना खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. यावेळेला अजून एक क्लासिकल स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर बॉल होते फरार. 4 धावांसाठी चौकार. खबरच्या डोक्यावरून जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. क्लासिकल बॅटिंग पाहायला मिळाली. दरम्यान शेखर मयेकर 2 चौकार त्यांच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी. 14 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला, संपन्न झाला आणि त्यानंतर धावसंख्या सुधारित आपल्याला पाहायला मिळाली. 14. 37चं टार्गेट आहे आणि 37चं टार्गेट असताना चांगली सुरुवात करून देत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली. विशेष करून शेखर मयेकर यांनी 2 चौकार वसूल केले. यावेळी मात्र महेश माळी हळव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. नो चेंडू. फ्री हिटचा इशारा पंचांचा आलेला आहे. ओव्हरस्टेप हे देखील पाहू शकता. ज्या प्रकारे नो चेंडू. क्लीन अँड नीट. प्रिन्स मूवीज, किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट. यावेळेला वॉट शॉट. चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. तिथं मात्र झेल स्वीकारलाय. दरम्यान फ्री हिटचा चेंडू होता. नक्कीच इथे संधी मिळालेली आहे फलंदाजाला. एका धावेने धावफलक पुढे जात असताना 16 धावा धावफलकावरती. यावेळेला आडव्या बॅटनं अजून एक जबरदस्त प्रहार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा येतोय. शेखर मयेकर यांच्या बॅटमधनं षटकार. 6 रन. फक्त एकच धाव. जियान आहे. गुड फिल्डिंग. जियान फिल्डर होता. यावेळेला अजून एक आडव्या बॅटनं वाईट चेंडू. डावे यष्टाच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. पंच आमचे दंडित करतायत गोलंदाजाला. अवांतर धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एकूण धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. 24. 37 धावांचा टार्गेट असताना 24 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात. महेश माळी पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. काहू काढण्याच्या दिशेने बरोबर. खेळाडू उपस्थित. मिळेल फक्त एकच धाव. थोडेसे इंजर्ड आहेत महेश माळी, परंतु क्रिकेटवरील जे निस्सीम प्रेम आहे ते त्यांना मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात असतं नेहमी. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट पुढे सरसावत असताना का स्ट्रोक सजवलाय. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द डे. शेखर मयेकर यांच्या बॅट मधून अजून एक बिग 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 षटकार. मयेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कारण अशा वयामध्ये अशा प्रकारचे फटके सजवणं देखील खूप कठीण असतं, परंतु ते साध्य करून दाखवलेलं आहे.
काय फिटनेस आहे, असं वाटतं की रेग्युलर क्रिकेट ज्याप्रमाणे खेळतात क्रिकेटर त्यांना देखील लाजवेल अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेखर मयेकर यांच्या बॅटमधनं हा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार पाहायला मिळाला. एकूण धाव संख्या या षटकारांशी 31 धावा. अजून एक यावेळेला मात्र थर्ड मॅनला तिथून मात्र फलंदाजाला क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. हा येतोय चौकार, 4 धावा. धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपुष्टात आला आहे. थोडीशी घाई करतायत हे मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही बॅटर महाकाल 11चे. शेखर मयेकर 2 षटकार 3 चौकारांशी एकंदरीत पाहिलं तर 23 धावांवरती खेळत आहेत. धावांचा पाठलाग करत असताना अशा प्रकारचे बॅटिंग थोडंसं कठीण देखील असतं, परंतु ते साध्य करून दाखवलेलं आहे रेग्युलर प्रॅक्टिसमुळे. रोज तुम्ही सराव कराल असं म्हटलं जातं की प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. सराव तुम्हाला परफेक्ट बनवत असतो. नेहमी सराव करत राहा, चांगला क्रिकेट देखील तुमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळेला स्वीट हिट, स्वीट नाही तर हा स्वीट हिट आहे. 4 धाव्यांसाठी चौकार. मॅच फिनिश महेश माळी यांच्या बॅट विनिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. व्हेरी गुड शॉट. हे रिप्ले मध्ये पाहू शकता. हा स्विच हिट नाहीये तर स्वीट हिट आहे. गोड फटका पाहायला मिळाला सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी. आणि इथून मॅच मात्र महाकाल 11 संघाने आपल्या खिशामध्ये टाकत असताना अभिनंदन महाकाल 11, हार्ड लक मयू 11. त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच कडे देखील जाणार आहोत. नो डाऊट, कोणाच्या मनामध्ये शंका नाहीये. शेखर मयेकर मॅन ऑफ द मॅच. हा दुसरा मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावत आहेत शेखर मयेकर. ॲज अ मास्टर 40+ मध्ये खेळत असताना देखील अशा प्रकारची कामगिरी करतात. तर चला लगेच आपण यायचं आहे. शेखर मयेकर आपल्याला विनंती आहे आपण लगेच सामनावीर मॅन ऑफ द मॅच MOM चा मानकरी मायू 11चे अक्षय यांना देखील मी इन्व्हाइट करतो. आपण देखील मंचावरती यायचं आहे. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे सिक्सर साठी. दरम्यान उपस्थित मान्यवरांमध्ये धामणगावचे सरपंच जयेश भोईर यांना मी विनंती करतोय आपल्या हस्ते हे ट्रॉफी आपण द्यायची आहे. मॅन ऑफ द मॅच शेखर मयेकर यांना देण्यात येत आहे. त्यानंतर टी शर्ट्स आपण पाहू शकता. हा धामणगाव प्रीमियर लीग जे आलेला आहे किरण जयराम शिंगोळे, अनिल आत्माराम पाटील, सचिन मारुती माळी यांच्या सौजन्याने हा टी शर्ट. त्यानंतर आपण गोल्ड मेडल देखील देणार आहोत. जयेश भोईर धामणगावचे विद्यमान सरपंच. त्यानंतर मी अक्षयला विनंती करतो की आपण सुद्धा यायचं आहे. काय जबरदस्त मात्र केलं आज आपल्याला शेखर मयेकरच्या वतीने पाहायला मिळाला. मित्रांनो, एक काल होता ज्यांनी ओपन क्रिकेट सुद्धा गाजवलं होतं आणि 30 झलक आज या प्रीमियर लीग मध्ये आपल्याला शेखर मयेकर यांची मात्र पाहायला मिळाली. अक्षय आपण यायचं आहे आपल्यासाठी सुद्धा. या ठिकाणी आपण जर पाहिले तर सूरज पाटील प्रभाकर इंटरपाटीच्या वतीने मात्र 500 रुपये कॅश प्राइज आहे. आणि तदनंतर आदी माळी आपण सुद्धा यायचं आहे कारण पर रन साठी 100 रुपीज कॅश प्राइज होतं, परंतु एकूण 1000 रुपये कॅश प्राइज रुद्र रुपेश माळे यांच्या वतीने आपल्याला पारितोषिक दिले जाणार आहे. या आपण त्वरा करा देत आहेत आमचे आकाश भगत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. आणि अक्षय पाटील या आपण आपल्यासाठी, अक्षय भुईर यांच्यासाठी डोंबिवलीचे उद्योजक
सुरज पाटील आणि प्रभाकर इंटरपाटीचे पोपरेटर आहेत, त्यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आपण इथे देणार आहोत. काय चेहऱ्यावरती गोड स्माइल आहे आमची आकाश भगत. नक्कीच जसं त्याचं नवीन जीवनामध्ये पाऊल टाकलं नक्की त्यांच्या चेहऱ्यावरची वेगळी झलक आपल्याला पाहायला मिळाली. सन्माननीय गौतम पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करायचे आहेत. कॅश प्राइज आहे, नो जीएसटी, ओन अँड ओनली कॅश. रोकड़ा रास्ता, धामनगांव प्रीमियर लीग, अक्खा धामनगांव खेलेगा और अक्खा धामनगांव देखेगा. दरम्यान या ठिकाणी धामणगावची माजी शाखा प्रमुख शिवसेनेचे सन्माननीय उद्धव बाळासाहेब राजेश पाटील हे माजी शाखा प्रमुख आहेत धामणगावचे, त्यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया धामणगाव प्रीमियर लीग मध्ये. पुढील सामन्याकडे आपण या ठिकाणी वाटचाल करतोय. आजच्या दिवसातील आपण विचार केला तर 6वा सामना आपण या ठिकाणी कव्हर करतोय. फक्त 15 सामने कव्हर करायचे आहेत आणि पाहू शकाल दोन्ही संघ रेडी आहेत. परंतु मी सलामी वीरांना विनंती करतोय की आपण प्लीज आपण जोडीत लवकरात लवकर पाठवायची आहे, कारण आमचे दोन्ही अपक्ष पंच मैदानामध्ये आहेत. आणि पाहू शकाल या ठिकाणी ओम साई संघ सुद्धा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पीएस 11 आणि ओम साई स्पोर्ट या दोन संघादरम्यान आपल्याला हा सामना पाहायला मिळेल. पाहू शकाल या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आमचे प्रमुख मान्यवर नक्कीच पूर्णपणे या ठिकाणी ही स्पर्धा एन्जॉय करतात. विद्यमान सरपंच आहेत जयजी भोईर, गौतमजी पाटील, त्याचप्रमाणे तुम्ही राजेश पाटील यांना पाहू शकाल. महेशजी माली यांचं या ठिकाणी नक्कीच नुकताच शुभागमन झालेल्या आतिश भोईर सुद्धा आहेत. तर पहिलाच बॉल. धन्यवाद योगेश पाटील सर. तर मॅच कडे बोलूया. त्यावेळेला लेग कटर चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू पाहायला मिळाला. जेन्युइन लेग कटर चेंडू हाताळण्यामध्ये हा गोलंदाज ओळखला जातो विश्वनाथ. चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल डॉट. यावेळेला मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. आणखी एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत विश्वनाथ. पीएस 11 त्यांच्या विरोधामध्ये ओम साई 11. ओम साई 11 संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. त्याला चेंडू हवेमध्ये अँड सेफ हँड. इथं मध्ये शॉर्ट मिड ऑफला खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फलंदाज बाद झेल बादच्या माध्यमातून. बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बरोबर फिल्डरला तिथे मात्र चूज केलं बॅटरने. चांगला झेल इथून मात्र संपन्न झाला. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत विश्वनाथ याने. चांगली गोलंदाजी. 2 डॉट. त्यात नंतर एक विकेट. चला क्षेत्ररक्षण प्लीज. टीम मीटिंग कुठल्या प्रकारे घेऊ नका. टीम मीटिंग कुठल्या प्रकारे घेऊ नका प्लीज. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू प्लीज आपण कॉम्बॉक्सची मध्ये यायचं आहे. 12वे खेळाडू. चिंतामण इथं मात्र बाद होत असताना पाहायला मिळाले. कुठल्या प्रकारचे धाव त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले नाही. कॉन्ट्रीब्युशन या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण आहे. आणि करो या मरोची स्थिती मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमसाठी.
सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज नितीन पाटील. हॉट मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. करो या मरोची स्थिती नाही ॲज अ कॅप्टन म्हणून आय थिंक निलेश सोरगे तिथे गेलेत मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती पहिलाच बॉल, खूप चांगला पेस, चांगल्या वेगानं इथं मात्र चेंडू हाताळला आहे गोलंदाज नितीन याने. बॉडी लँग्वेज ओळखून गोलंदाजी केली जाते. पहिलाच बॉल डॉट. इथे मात्र दबाव आहे मैदानाच्या आतमध्ये, दबाव, आणि दबावाला रिलीज करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. लॉंगॉनचा खेळाडू आला, दरम्यान एकच धाव. आता मात्र बऱ्याच वेळानंतर अकाउंट इथे मात्र ओपन होत असताना पियुष 11 संघाचं नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना पियुष 11 ही टीम आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र वॉटर शॉट, आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बरोबर स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगली फेकी. फक्त आणि फक्त एकच धाव. 2 धावा धावफलकावरती आहेत. संत तशी सावध सुरुवात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल इथून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत, परंतु येणाऱ्या षटकामध्ये इथून तुम्हाला आक्रमण करावं लागेल. पुन्हा एकदा नितीन, यावेळेला क्विकर वन, चांगला चेंडू, मिड विकेटला खेळाडू उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण. एक धावेवरती इथून समाधान. एका धावेने तुम्हाला धाव फलक हलवण्याचं काम हे दोन्ही बॅटर करत आहेत. सचिन भोईर, त्यानंतर निलेश सोरगे. ॲज अ कॅप्टन म्हणून निलेश सोरगे याला कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेला जबरदस्त चेंडू, खोलवर टप्प्याचा हा बॉल. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित, फक्त मिळेल एकच धाव. एका धावेने इथून मात्र धाव फलक हलतं ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे दोन्ही बॅटरने. 4 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. संत सुरुवात आहे, मोठे फटके मारून देत नाहीयेत आतापर्यंत. ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली विश्वनाथ यांची, त्यानंतर नितीन अचूक टप्प्यावरती मारा करताना पाहायला मिळाले. यावेळेला मात्र लेग कटर, परंतु अवंतर धाव इथे मिळेल. वाईट बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडासा ऑफ स्टिकच्या बाहेर, उजव्या यष्टांच्या खूपच बाहेरचा चेंडू वळताना दिसला आणि पंच यावेळेला मात्र पॅनलाइज करत असताना गोलंदाजाला वाईट बॉल. अवांतर धाव. धाव संख्या धाव फलकावरती आहे 5. पुन्हा एकदा यावेळेला बॅटची टॉप एज, इथून मात्र शॉर्ट फाईन लेगला चुकी होणार नाहीये. झेलवादच्या माध्यमातून फलंदाज होत आहेत बाद. निलेश सोरगे यांना देखील परतावं लागेल. सचिन भोईर बाद होत आहेत.